मीडिया आता कळणाऱ्या नारदाची भूमिका बजावते. कारण की कळणाऱ्या नारद आपल्याला चांगलंच माहिती की जो तिन्ही लोकी म्हणजे देवलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक या तिन्ही लोकांमध्ये त्यांचा वावर होता. आणि इकडच्या बातम्या तिकडं, तिकडच्या बातम्या इकडं, किंवा मग ज्या भूमिका मांडायच्यात त्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न नारदांचा होता. आता तुम्ही म्हणताल की नारदाच्या भूमिकेचा आणि सध्याच्या परिस्थितीचा काय संबंध? पण अशीच परिस्थिती काल परळीमध्ये झाली आणि या कळणाऱ्या नारदाच्या भूमिकेत मीडियावाले अवतरले. आता हे सगळं चांगलं काम होत असताना पशुवैद्यकीय महाविद्यालय परळीला काल मिळालं आणि ज्या पद्धतीच्या विकासाच्या आराखड्यामध्ये एक परळीला नवीन एक दालन मिळालं, त्याचा परिणाम बीड जिल्ह्यावरही होणार आहे. पण या सगळ्या गोष्टी होत असताना मग चांगल्या कामात मिठाचा खडा कसा टाकायचा हे चांगलंच जमतं. मग असाच मिठाचा खडा टाकण्यासाठी एका बांधवाने प्रयत्न केला आणि त्या बांधवांनी ज्या पद्धतीने जुन्या जखमा उकरण्याचा प्रयत्न केला. आता ही जखम होती ती मुंडे साहेबांच्या काँग्रेसच्या प्रवेशाच्या बातम्यांची. 2007 म्हणजे 2008-9च्या काळात जेव्हा प्रमोदजी यांचं निधन झालं किंवा त्यांचं ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झाली आणि त्यानंतर जी भूमिका गोपीनाथ मुंडेंवर आली, त्यानंतर काही वर्ष त्यांना संघर्ष करावा लागला. हा संघर्ष बीड जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण पक्षीय राजकारणातही या सगळ्या गोष्टीचे परिणाम खूप मोठ्या प्रमाणात झाले. आणि ज्या पद्धतीनं काटशहचं राजकारण चालतं त्या पद्धतीने गोपीनाथ मुंडेंना काटशह देण्याचा प्रयत्न पक्षातूनही झाला. परंतु त्यांनी त्यांच्या कार्यसिद्धीनं आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वानं त्यांनी या सगळ्या गोष्टीवर मात मिळवत पुन्हा पूर्णपणे महाराष्ट्राची सूत्र हातात घेतली. आणि महाराष्ट्रामध्ये जी भूमिका गोपीनाथ मुंडे ठरवतील तीच राजकीय भूमिकेवर भाजपची राजकीय भूमिका असायची. पण ह्या संदर्भातून जेव्हा एवढा मोठा उत्सव, एवढा मोठा पर्व परळी शहरात घेण्यात आला, पण त्याच्यात हा मिठाचा खडा टाकून कशा पद्धतीच्या वेगळ्या बातम्या मिळतील याचा प्रयत्न मात्र चांगल्याच पद्धतीने झाला. आणि हा प्रयत्न कशामुळे करण्यात आला, नेमका हे दुखणं काय आहे आणि ह्या संदर्भित घटनेचा परिणाम भविष्यात बीडच्या राजकारणावर काय करायची इच्छा होती या संदर्भातच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये स्वागत आहे. म्हणतात ना की राजकारण म्हणजे सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात वेगळी भूमिका आहे. कारण इथं सगळ्यांना एकमेकावर मात करून आपली जागा सिद्ध करावी लागते. आणि मग त्या ठिकाणी आपल्या विकासात्मक कार्यक्रमासोबत जी कूटनीती वापरतो आणि भविष्याची भूमिका घेताना आपल्या कार्यसिद्धीला सगळ्यात मोठं भांडवल करतो, तोच या राजकारणाचा खरा वजीर आहे. आणि अशीच भूमिका होती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची. त्यांनी कधीच या भूमिकेचा प्रयत्न केला नाही किंवा जातीयतेचं बीज टाकून सामाजिक परिस्थिती दुफाळी करून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटी सगळ्यात मोठं हत्यार होतं ते हत्यार म्हणजे त्यांचं काम आणि सगळ्यात मोठी त्यांची परिस्थिती. त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या भूमिकेत किंवा महाराष्ट्रामध्ये भाजपला रुजवण्यासाठी जे काम केलं, जी भूमिका मांडली, जे प्रयत्न केले, खऱ्या अर्थानं ते प्रयत्न फळाला लागले. आणि त्याला सगळ्यात मोठा जो एक वरदहस्त होता तो होता स्वर्गीय प्रमोद महाजनांचा. कारण की दिल्लीच्या राजकारणामध्ये जसे प्रमोदजी सगळ्यात मोठे सक्रिय कार्यकर्ते म्हणून पाहिले जायचे, प्रत्येक गोष्टीवर मात करण्याची जी भूमिका होती किंवा एक ताकद होती ती प्रमोदजींवर. आणि मग मेव्हण्यांचा ही जी भूमिका आहे ती महाराष्ट्रात आणि भारताच्या राजकारणात चांगलीच उमटली. आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी महाराष्ट्रात ज्या भविष्यात नवीन सकारात्मक भूमिका घेण्यासाठी ज्या पेरण्या करण्यात आल्या त्याला या दोघांचं सगळ्यात जास्त मोलाचं योगदान आहे किंवा सिंहाचा वाटा आहे. पण हे सगळं असताना ज्या पद्धतीने प्रमोदजींचं निधन झालं आणि या निधनानंतर जी परिस्थिती गोपीनाथरावांवरून आली, त्या काळात खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यातली जी काही मंडळी, जी काही परिस्थिती त्यांनी निर्माण केली होती, अनेक बुडत्या घरांचं राजकारण त्यांनी पुनर्जीवित केलं, अनेक बुडत्यांना आधार देऊन समाज पटलावर आणलं, राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली, राजकीय भूमिका मिळवून दिली.
आणि त्यामुळं अनेक जणांची जी भूमिका साकारली होती, मग त्यांनी गोपीनाथ मुंडेंना या सगळ्या गोष्टीत काटशह देण्यासाठी त्यांनी त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न खऱ्या अर्थानं खूप जणांनी शिजवला. पक्षातही या प्रकारची भूमिका तयार झाली, कारण की वरदहस्त आणि जो काही कणखर जो बॅकबोन होता तो राहिला नव्हता. परंतु या सगळ्या गोष्टीची परिस्थिती असताना कार्यकुशल माणसाला माहीत असतं की कुठं काय दाबायचं आणि कुठं काय दाबल्यानंतर कोणाला कळ कुठपर्यंत पोहोचते. मग ही जी कळ भाजपमध्ये निर्माण झाली आणि जे वर्चस्वाची परिस्थिती निर्माण करणाऱ्या लोकांना चांगलाच एक धडा शिकवला आणि परत महाराष्ट्राची सगळी समीकरणं हातात घेतली. त्यामध्ये हा खेळायला एक ट्रम्प कार्ड होता. त्यावेळेस परिस्थिती निर्माण केली आणि लक्षात आलं, जर साहेब जर या परिस्थितीतून बाहेर गेले तर कदाचित इतक्या दिवसाची जी मेहनत आहे, इतक्या दिवसात जी केलेलं परिश्रम आहे, एवढ्या दिवसात जे केलेलं संघटन आहे, ते संघटन पूर्णपणे निस्तनाभूत होईल, जमीनदोस्त होईल. कारण की सगळेजण भाजप म्हणून कधी पूर्वत्वाला आलेले नव्हते. जिथं पाहो तिथं मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आणि मुंडे साहेबांच्या कार्यकर्ते म्हणून जेव्हा ते वावरत होते तेव्हा त्या मुंडे साहेबांच्या भूमिकेशी ते एकनिष्ठ होते. त्यामुळं खूप जणांच्या गोच्या झाल्या. जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेबांचं निधन झालं ना, त्यावेळेस खूप जणांच्या गोच्या झाल्या. ज्यावेळेस या सगळ्या आधारवड त्यांचा ज्या पद्धतीनं या अस्तित्वात नव्हता, त्यामुळं अनेकांच्या भवितव्यावर या मंडळींनी पाणी फिरवलं. पण त्या पाणी फिरवलेला काही महत्व नाही. शेवटी पक्ष आहे आणि पक्ष आपल्या आपल्या परिस्थितीने काम करतो. मग या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं गोपीनाथ मुंडे साहेबांनी जी भूमिका वापरली होती, एक दबाव गट निर्माण केला होता. आज या परळीच्या कार्यक्रमाच्या औचित्यानं त्या दबाव गटाची पुन्हा चर्चा करून त्या संदर्भातला जो विषय आहे, त्या संदर्भातला जो संदर्भ आहे तो मांडून खऱ्या अर्थानं एक वेगळ्या स्वरातून काही एक वेगळी भूमिका निघते का? पण दोन्ही बहीण भावांनी एकदम संयमितपणे सुशांतपणे जी एक भूमिका मांडली आणि त्या भूमिकेतून खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्याची भूमिका काय असेल, या जिल्ह्याच्या विकासात्मक धोरणाची काय आलेख असेल, तो मांडण्याचा प्रयत्न दोन्ही भाऊ बहिणींनी केला. या पद्धतीने परळीला आता कृषी महाविद्यालयाची एक चांगली परवानगी मिळाली, पशुवैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी मिळाली, किंवा ज्या पद्धतीनं विकासात्मक धोरणासाठी ज्या काही रस्त्यांची भूमिका मांडण्यात आली ती प्रीतमताईनं साकारली आणि रेल्वेचा प्रश्न जो जटिल होता तो व्यवस्थित करण्यासाठी आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याला एक मूळ स्वरूपात आणून ठेवलं. अशी भूमिका खऱ्या अर्थाने या मुंडे परिवारांकडून बीडच्या विकासात्मक भूमिकेत घेतली जाते. परंतु ही विकासाची भूमिका समजण्याच्या अगोदर ज्या पद्धतीनं मीडियाने हा विषय जखमा ओल्या करण्याचा प्रयत्न केला, जखमा कुरडण्याचा प्रयत्न केला आणि पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून ही नवीन संकल्पना मांडून यांच्याकडून काही वेगळी विधानं निघतात का, एक वेगळे स्टेटमेंट निघून आपल्याला एक नवीन वादळ तयार करता येते का, याची कसोटीत नारद चांगलेच रमले. पण या नारदांच्या भूमिकेला खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचा काटशह साहेब देत होते त्याच पद्धतीचा काटशह या दोन्ही बहीण भावांनी दिला. हे निश्चित आज खऱ्या अर्थानं जी मीडियाची परिस्थिती आणि जी काही मीडियातली नवीन मंडळी जी जन्माला आली ते साहेबाचंच प्रेम. कारण की साहेबांनी मीडियावर जेवढं प्रेम केलं, जेवढी सार्थकता दाखविली, जेवढी भूमिका दिली, तेवढी भूमिका आजपर्यंत कोणत्याच नेत्याने या मीडियाला वाढवण्यासाठी केली नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या पद्धतीने साहेबांच्या जीवावर अनेक दैनिक उभी राहिली, अनेक स्वतंत्र विचार सरणी निर्माण झाली आणि त्यामुळंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंडे साहेबांचं सगळ्यात जे पॉझिटिव्ह ऍसेट होतं ते ऍसेट होतं तो मीडिया. कुठेही जावं शेवटी मीडियाने त्यांची साथ कधी सोडली नाही. परिस्थितीने साथ सोडली होती तरीही मीडियाने साथ सोडली नाही आणि गोपीनाथ मुंडे हे कधीच मीडियामुळे एकटे पडले नाहीत. परंतु आता या गोपीनाथ मुंडेंच्या जिल्ह्याला आणि गोपीनाथ मुंडेंच्या परिवाराला एकटं पाडण्याची परिस्थिती मात्र मीडिया 100% करत आहे आणि यामुळेच या कळीच्या नाराजाला ज्या पद्धतीच्या भूमिका गवसायच्या आहेत, शोधायच्या आहेत आणि या पद्धतीने खळबळ माजवायची, त्याच्यावर मात्र चांगलंच पाणी पडलेलं दिसतंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
याबद्दल तुमच्या काय भूमिका आहेत त्या निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.